तर पुन्हा एकदा सर्वांना होणारी नवोदय परीक्षा आणि या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। नवोदय विशेष 2024 हे सत्र आणि हे व्हिडिओ सिरीज आपल्याला दररोज मिळणार आहे। आपण जर पहिल्यांदा हे व्हिडिओ पाहत असाल तर आजच आपण हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण या चॅनलवर नवोदयचे सर्व नवीन अभ्यासक्रमानुसारचे घटकांचं गेस आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेपूर्वी पाहायला मिळणार आहेत। आणि जर तुम्हाला नियमित व्हिडिओ हवा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ पाहू शकाल। यानंतर आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, किंवा हा काल घटक पाहिलाय पण त्याला थोडं सविस्तर विस्तृत आपल्याला पाहायचं आहे। तर नेमकं काय असणार आहे आजचा घटक याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात। सर्वांना आवाज येतोय क्लिअर? ओके। तर आपण काल दशांश अपूर्णांक हा भाग पाहिलाय, तर आज आपण अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती घेऊयात। तर सुरुवात करूया आपण। गेस प्रश्न, एक प्रश्न हमखास या घटकावर असणार आहे आणि तो प्रश्न काय असेल तर तो प्रश्न असा असेल, अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर आणि व्हाईस व्हर्सा। अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर, यालाच आपण इंग्लिश मध्ये असं म्हणतो फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन। तर पहा, फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन या नावातच आपल्याला लक्षात येईल की अपूर्णांक दिला जाईल आपणास आणि तो अपूर्णांक आपणास दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावा लागेल। तर पहा, अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात। तर नेमकं याचा मीनिंग काय होतो किंवा घटक काय आहे हे आपण समजून घेऊयात। तर पहा, समजा आपल्याला एखादा अपूर्णांक दिलेला आहे, तो अपूर्णांक आपण समजून घेण्यापूर्वी काही जे नेहमीचे वापराचे अपूर्णांक आहेत, जे आपण नेहमीच वापरतो ते थोडे समजून घेऊयात आपण। तर त्यामध्ये 1/2 याला आपण 0.50 असं लिहितो, हा वारंवार वापरला जाणारा अपूर्णांक आहे। 1/4 याला 0.25 असं लिहितो। त्यानंतर 1/3 1/3 म्हणजे 0.33 या पद्धतीनं। तर हे 1/2 1/3 1/4 या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर समजा 1/5 असेल तर 0.20। तर हे का लक्षात ठेवा म्हणतोय, कारण परीक्षेमध्ये यावरचे प्रश्न कसे येऊ शकतात पहा। समजा प्रश्न आपणास असा आला, 7.1/4 आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे। 7.1/4 हा अपूर्णांक आपणास दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचा आहे। तर 7.25 हे आपलं उत्तर असेल। म्हणजे अगदी सेकंदामध्ये, का? कारण 1/4 ची किंमत आहे 0.25। समजा 12.1/3 असेल, 12.1/3 त्यालाच आपण 12 इंटिजर 1/3 असं इंग्लिश मध्ये म्हणतो। तर त्याची किंमत होईल 12.33। समजा एखादा अपूर्णांक असेल 9.1/5 तर त्याला आपण 9.20 असं लिहू शकतो। म्हणजे हे अगदी सिंपली आहे आणि परीक्षेत यावर एक प्रश्न असणार। प्रश्नाचं स्वरूप कसं असेल थोडक्यात सांगतो पहा।
हे लक्षात आलं आपल्याला? ओके. तर आता नेमकं प्रश्न काय असेल परीक्षेमध्ये ते आपण समजून घेऊयात. तर प्रश्न असेल, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पर्याय 1 15.1/4 बरोबर 15.025. पर्याय क्रमांक 2 9.3/4 बरोबर 9.175. पर्याय सी 8.1/5 बरोबर 8.2. पर्याय डी 4.1/2 बरोबर 4.25. तर आता यापैकी योग्य कोणता आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर असा प्रश्न परीक्षेमध्ये असेल. आता प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं दशांश पूर्णांक करणं शक्य नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं तर तुम्हाला काही दशांश अपूर्णांक हे पाठ असणं गरजेचे आहेत. जसे की 1/2, 1/5, 1/4, तरच आपल्याला हे प्रश्न सेकंदामध्ये सोडवता येतील. आता इथं सुद्धा काही जण बी ऑप्शन बरोबर आहे म्हणत आहेत, काही जण सी ऑप्शन बरोबर आहे म्हणत आहेत. तर परीक्षेत असा गोंधळ होऊ देऊ नका, कारण हे जे देत आहोत हे सर्व गेस प्रश्न आहेत. दशांश अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर हा एक प्रश्न तुमचं मिरिट ठेवू शकतो, ठरवू शकतो. त्यामुळे आपल्याला एक एक प्रश्न महत्वाचा आहे आणि पेपरमध्ये हा एक प्रश्न हमखास येणार. त्यामुळे निश्चिंतपणे तुम्हाला याची तयारी करावीच लागणार आहे. तर आता या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण, तर 15.1/4 याचं योग्य उत्तर असायला पाहिजे 15.25, पण 15.025 दिलंय म्हणजे हे चुकीचं आहे. 9.1/3 म्हणजेच 9 इंटिजर 3/4 इज इक्वल टू करेक्ट आहे 9.75, म्हणून हे चुकीचं आहे. आता 8.1/5 म्हणजेच 8.20. आता पुढे 0 असेल किंवा नसेल, कदाचित इथं 200 पण देऊ शकलं असतं 8.200. मग 8.2 असेल, 20 असेल, 200 असेल ना 2000 असेल, पॉइंटच्या नंतर तुम्ही कितीही शून्य दिलात तर किंमत बदलत नाही. त्यामुळं हे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचं पाहिजे होतं 4.50, इथं 2.5 आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे. तर ही संकल्पना जर तुम्हाला माहिती असेल तर या घटकावर एक प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सोडवाल. लक्षात आला प्रश्न प्रकार? ओके. आता फक्त एवढंच असेल का मग 1/2, 1/3, 1/4, 1/5 असं नाही होणार. तर आणखी काही उदाहरणं असतील ते आपण समजून घेऊयात. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा नेक्स्ट. एक छेद 2 बद्दल आपल्याला माहिती आहे किती येतं 0.50. 1/4 बद्दल किती येतं 0.25. म्हणजे काय व्हायला लागले बघा, इकडे छेदामध्ये दुप्पट झाली की अपूर्णांक ऑटोमॅटिक निम्मा होतो. 1/2 जेव्हा होतं तेव्हा 0.50 दिसते आपल्याला, पुन्हा 0.25. आता हे जर 1/8 असेल तर आता 0.25 चा अर्ध म्हणजे 0.125. आता हे 125 कसं आलं सांगतो तुम्हाला. समजा याला जर आपण 500 लिहिलं असतं तर हे 250 झालं असतं, त्याच्या निम्म 125.
ठीक आहे. त्यानंतर 1.16 असेल तर आता याच्या हाफ 0.125 च्या हाफ येईल 0.0625 0.625. इथं मुलांना कन्फ्यूज होऊ शकतं आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जाऊ शकतो. हमखास असं का म्हणतोय मी गॅरंटीशीर, कारण इथं मुलं नेमकं कशी फसतात ते तुम्हाला सांगतो. पहा आता याचं एक उदाहरण घेऊया आपण. समजा गणित असं आहे 20.1/16 बरोबर किती, आणि पर्याय ए असतो 20.625, पर्याय बी असतो 20.00625, पर्याय सी असतो 20.650 आणि पर्याय डी असतो 20.0625. आता 625 तर प्रत्येक ठिकाणी, आणि विद्यार्थ्यांना भाग द्यायला सांगितला की मग विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट दशांश चिन्ह 10 करायचं, 100 करायचं आणि भाग देत राहायचं असं होतं. पण याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक डी. या प्रश्नामध्ये कदाचित आपल्याला फसवलं जाऊ शकतं. फसवलं का म्हणतोय, जर आपल्याला माहिती असेल उत्तर कसं काढायचं आहे आणि तरीही आपण चुकत असाल तर त्याला फसवलं असं म्हणतात. मग तुम्हाला या ठिकाणी फसवलं जाऊ शकतं. त्यामुळं काळजी घ्या, अशा चुका होणं टाळा, कारण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवता येऊ शकतात. त्यानंतर कधी कधी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जे 20 आहे ना, हा 20 पूर्ण आहे, पूर्ण, म्हणून याला पूर्णांक असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो 1/16 आहे तो आहे अपूर्णांक. म्हणजे थोडक्यात हा जो 20 आहे तो इंटीजर आहे, इंटीजर. आणि हा जो 1/16 आहे तो फ्रॅक्शन आहे. म्हणून याचं रीडिंग करताना पण कसं होतं पहा, इंग्रजीमध्ये 20 इंटीजर 1/16, आणि मराठीमध्ये काय होतं 20 पूर्णांक, म्हणजे 20 हा पूर्ण अंक आहे, तो अपूर्णांक नाही. 20 पूर्णांक 1/20, म्हणजे परीक्षेत साधा पण प्रश्न येऊ शकतो, 20.1/20 मध्ये पूर्णांक कोणता आहे, आणि पर्यायामध्ये मग 1, 16, 1/16 आणि नुसतं 16 असं पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये डिपेंड असा प्रश्न नाही येणार, फक्त तुमच्या नॉलेजसाठी मी सांगतोय. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. लक्षात आले महत्वाचे प्रश्न. ओके, तर आता रूपांतरासोबत फक्त रूपांतर नाही तर त्याची तुलना वगैरे पण असू शकते. जो पुढचा पार्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, यामध्ये दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात, अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात दोन्हीही आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे जर समजा प्रश्न असा आला 14.45 बरोबर किती, पर्याय ए 14.9/4, पर्याय बी 14.5/3, सी 14.45/10, डी 14. 9/20. तर पहा काय उत्तर येऊ शकतं, काय यापैकी नाही ते पण सांगू शकता तुम्ही. पर्यायात उत्तर आहे का नाही.
म्हणजे दोन्हीकडून विचार करावा लागेल आपल्याला. असं नाही की फक्त अपूर्णांकाच दशांश मध्ये होणार आहे, दशांशचं पण अपूर्णांकामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा आपल्याला सोडवता आला पाहिजे. पर्यायी प्रश्न म्हणजे उत्तर आहे का नाहीच, विचार करून सांगा. अगदी सहज सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही कुठं दिलेला तुम्हाला. आणि हा छोटा घटक आहे म्हणूनच हा एक घटक संपवायचा होता मला. तर तुम्हाला आज जे पहिले 5 प्रकरण झालेत आपले, संख्या, संख्यावरील क्रिया, अवयव, अगुणित, दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर, या 5 पेपरच्या PDF आज ग्रुपवर दुपारी दिल्या जातील. शनिवार रविवार 2 दिवस सोडवून घ्या, आपले 5 प्रकरण संपतील. उद्या मात्र झूम मीटिंग होणार नाही. ओके, तर आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात की हा प्रश्न सोडवायचा तरी कसा. तर हा प्रश्न सोडवण्याची एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. तर आपल्याला जी संख्या दिलेली आहे 14.45, त्याला एक सोप्या पद्धतीने असं लिहा, हे 14 ला 14 आणि 45 चे 2 पॉइंट आपल्याला कमी करायचेत म्हणून छेदामध्ये 100 लिहा. पहा मी काय म्हणतोय तुम्हाला, 14 ला 14 ऍज इट इज, फक्त 45 म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट आहे म्हणून छेदामध्ये 100 घेऊयात आणि 45 जसं आहे तसं लिहूयात. कारण आपल्याला माहिती आहे 45 छेदामध्ये 100 घेतलं तर याचं उत्तर 0.45 येतं. ठीक आहे, फक्त आता या 45 ला संक्षिप्त रूप देऊयात, रिड्यूस फॉर्म. जर याला रिड्यूस फॉर्म मध्ये लिहिलं आपण तर या ठिकाणी 45 ला 5 न भाग जाईल, 5 9 45, 5 2 10 आणि हे 0 म्हणजे उत्तर येईल 9/20. आता याला रिड्यूस करता येत नाही म्हणून आपण उत्तर लिहू शकतो 14.9/20 आणि हे आपलं योग्य उत्तर असेल. तुम्ही हे पर्यायामध्ये पाहू शकतात, पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला हे उत्तर लक्षात येईल. तर या पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नांचा सराव अपेक्षित आहे आणि हेच प्रश्न येणार आहेत, यापेक्षा वेगळं काही राहणार नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, जे जे आपण गेस प्रश्नामध्ये शिकवतोय हे परीक्षेत असेल. पेपर झाल्यावर तुम्हाला लक्षात पण येईल. ठीक आहे, असाच आणखी एक प्रश्न घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे 132.000125 बरोबर किती. 132.0015. कदाचित एखादं शून्य आणखी कमी पण होऊ शकतं, असं काही नाही की एवढंच येईल. ठीक आहे, आणि मग याला आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये लिहायचंय. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपांतर करा. पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. तर कसं करता येईल आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. तर 132 हा तर पूर्णांक आहे, 132 हा तर पूर्णांक आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता अपूर्णांकाचा विचार करूयात, 0.00125. ठीक आहे, तर काय होतं परीक्षेमध्ये 0.00125 म्हणजे याचाच अर्थ दशांश चिन्हानंतर 5 डिजिट आहेत, 1 2 3 4 5. याला जर आपण थोडं सिंपली असं लिहिलं 125 आणि छेदामध्ये 1वर 5 शून्य. पहा मी काय म्हणतोय,
25 आणि एकावर 125 तर लिहिला आपण, एकावर 5 शून्य द्या. आता या ठिकाणी 25 न भाग देऊ शकता तुम्ही. पहा या ठिकाणी 25 न जर भाग दिला तर 25 आणि या ठिकाणी 25 असा जर भाग दिला आपण तर खाली येईल 25 चोक 100, वर येईल 25 पाचा 125 आणि हे 3 शून्य ॲज इट इज खाली येतील. आता वर 5 न भाग जाईल, खाली पण 5 न भाग जाईल. 5 एक 5, 85 40 आणि हे 2 शून्य. म्हणजे याचा अर्थ अंशामध्ये राहिला 1 आणि छेदामध्ये आला 800. म्हणजे आपण असं लिहू शकतो 132 1/800. आता परीक्षेत काय काय पर्याय असतात ते तुम्हाला मी सांगतो, कारण याची गंमत बऱ्याच वेळेस होते आणि मग आपण ओघाणं आपल्याला वाटतं की हे बरोबरच आहे की. तर परीक्षेत असेल 132.1/80 पर्याय ए. पर्याय बी 132.1/800. पर्याय सी 132.1/8000 आणि पर्याय डी 132.1/8. म्हणजे अगदी सिंपल, तुम्हाला उत्तर पण सहजच लक्षात येईल. फक्त 8 घ्यायचं का 800 घ्यायचं का 8000 घ्यायचं का 80000 घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यासाठीच तुम्हाला हे ट्रिक्सचे व्हिडिओ आपण देतोय, ज्यामुळे सर्वांनाच याचा चांगला फायदा होईल. तर लक्षात आलं तुम्हाला हा प्रश्न. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, दशांशचं अपूर्णांकात कसं करायचं आणि अपूर्णांकाचं दशांश मध्ये कसं करायचं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आणखी एक असाच प्रश्न सिंपल, अगदी आता सोपा घेऊया अगदी. पंचवीस दशांश 625. आता 25.625 पाहिजे आपल्याला. आता 625 पाहिजे ना, तर सिंपल लक्षात ठेवा, लगेच तुम्ही काय केलं पाहिजे, फक्त दशांशा पुढचे अंक घ्यायचे 625. दशांश नंतर 3 अंक आहेत, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 625 छेदामध्ये 1000. 25 न भाग देता येतो आपल्याला, करेक्ट. तर वर येईल 25 चा वर्गच आहे म्हणजे 25 उरेल, किंवा तुम्ही 25 दोन्ही 50 म्हणू शकतात. 12 उरेल 125 होईल, 25 पाचा 125. त्यानंतर 25 चोक 100 आणि शून्याला 0. पुन्हा तुम्हाला 5 न भाग देता येईल, 5 पाचा 25, 85 40. म्हणजे अंशात राहिलं 5, छेदामध्ये 8, म्हणून याचं उत्तर काय असेल 25.5/8. तर या पद्धतीनं क्विक अगदी तुम्ही सेकंदामध्ये हे उत्तर शोधू शकतात आणि असाच प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहे. त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका. आणखी एक जाता जाता एक सोपी आयडिया सांगतो एका वेगळ्या गणितासाठी, आणि मग आपण आजचा क्लास थांबवूयात. तर प्रश्न कधी कधी असा येतो पहा, 16.5/9. ऑप्शन ए असतो 160.55. ऑप्शन बी असतो 1600.55. ऑप्शन सी असतो 16.55. ऑप्शन डी असतो 16 किंवा 1.655. बघा, इतक्या सोप्या पद्धतीने जर असेल तर तुम्हाला सोडवायचंच नाही हा प्रश्न, जर ऑप्शन असे असतील तर. कारण काय पहा, या प्रश्नामध्ये पूर्णांक किती आहे 16. पूर्णांक किती आहे 16. पूर्णांक 16. 16 पूर्णांक असलेला एकच पर्याय, बाकी अपूर्णांकच राहणार आहे पुढचा दशांश, म्हणून पर्याय सी. काहीही न अभ्यास करता दिलेलं उत्तर पर्याय सी. फक्त पूर्णांक किती आहे आणि पूर्णांक कुठं आहे 16. आपल्याला कुठं आहे 16, पहिल्या पर्यायात 160 आहे, दुसऱ्यामध्ये 1600 आहे, तिसऱ्यामध्ये 16 आहे, पुन्हा 1 आहे,
16 पाहिजे आपल्याला. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.